प्रत्येक पदार्थालाही तत्व म्हटलं जातं, अर्थ म्हटलं जातं. मग इथे नेमकं काय अभिप्रेत आहे तत्व म्हणजे हे आता चौथ्या सूत्रात सांगणार आहे. तत्वार्थ शब्दानं सम्यक दर्शनं इति उत्तम. हे सांगितलं म्हणतात की तत्वार्थ शब्दाने सम्यक दर्शन आहे. मग आता अथ किम तत्वमिति अतः इदमः. तत्व म्हणजे काय हे विचारले असताना आता उत्तर देतात चौथ्या सूत्रामध्ये. जीवा जीवा सर्वबंध संवर निर्जरा मोक्षास्तत्व. जीव अजीव आश्रव बंध संवर निर्जरा आणि मोक्ष. मोक्ष हा हे अनेक वचन आहे. मोक्ष हा म्हणजे या सगळ्यांचा मिळून एक समास झाला आणि त्याचं अनेक गोष्टी असल्यामुळे 7 गोष्टी आहे ना, जीव अजीव आश्रव बंध संवर निर्जरा मोक्ष. त्यामुळे अनेक वचन केलं. पण पुढे जे तत्वम शब्द आहे ते एक वचन आहे. हा फरक लक्षात घ्यायचा कारण त्याचा खुलासा येणार आहे पुढे. ही 7 असल्यामुळं निर्जरा मोक्षाहा हे संस्कृतमधलं अनेक वचन आहे. पण तत्व हे एक वचन आहे. नपुंसकलिंगी एक वचन आहे ते. याचा अर्थ हा झाला की या सगळ्यांमध्ये आम्हाला एक तत्व पाहायचं आहे. जरी 7 प्रकारे कथन झालं असलं तरी आम्हाला तत्वरूपाने त्यामध्ये एकपणा पाहायचा आहे. यासाठी तिथे एक वचन दिलेलं आहे. तर हा त्याचा अन्वयार्थ झाला. आता संस्कृत टीका. जीवाची व्याख्या प्रत्येकाची व्याख्या केली आहे अतिशय कमी शब्दामध्ये. आपण लहानपणापासून शिकत आलो. जीव अजीव त्या सगळ्या व्याख्या त्याच आहे, संक्षिप्त शब्दांमध्ये मांडलेल्या आहे. जीव कशाला म्हणायचं म्हणतात तर तत्र चेतना लक्षणो जीवा. चेतना हे ज्याचं लक्षण आहे त्याला आम्ही जीव म्हणून म्हणतात. सा च ज्ञानादी भेदात अनेकदा भिद्यते. सा हे स्त्रीलिंगी रूप आहे. जीव हा पुल्लिंगी आहे. जीव शब्द पुल्लिंगी आहे आणि सा शब्द स्त्रीलिंगी आहे. मग आता हा सा शब्द कुणासाठी आला असावा? चेतना. चेतना कसा शब्द आहे? स्त्रीलिंगी आहे. चेतना आपण मुलीचं नाव ठेवतो ना, चेतना स्त्रीलिंगी शब्द आहे. जीव पुल्लिंगी शब्द आहे. ही चेतना त्या जीवाचं लक्षण आहे. आता पुढच्या वाक्यामध्ये जीव 2 प्रकारचा हे नाही सांगायचं आहे. सा च ज्ञानादी भेदात अनेकदा भिद्यते. सा म्हणजे ती चेतना. सा शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळं तो चेतनेसाठी लावायचा, मागच्या वाक्यातल्या जीवासाठी नाही लावायचा. ती चेतना ज्ञानादी भेदानी अनेक प्रकारची आम्हाला भेदरूपाने दिसते. चेतनेचे 2 भेद आपण पाहत आलो आधीपासून. कोणते 2 भेद आहेत? दर्शन चेतना, ज्ञान चेतना. मग ते सांगायचं आहे ना की ती चेतना ज्ञानाधिक भेदाने आम्ही सांगू शकतो म्हणतात. आता हे जीवाचं लक्षण झालं. आता अजीवाचं लक्षण. तत् विपर्यय लक्षणं अजीव. तिथे तो जो द्विखंड चिन्ह आहे तिथं अ निघत असतो. जरी आता दिसताना जीव दिसते आहे तरी तिथे अ निघतो कारण ते चिन्ह एस आहे की नाही, एस सारखं इंग्रजी. त्याला द्विखंड चिन्ह म्हणतात. त्याचा संधी झाल्यानंतर म्हणजे विग्रह केला की अ निघतो. त्याच्या विरोधी लक्षण असणारं अजीव आहे. आता जीवाचं लक्षण काय केलं? चेतना. मग अजीवाचं लक्षण काय होईल? विरोधी म्हणजे अचेतन. जे अचेतन आहे ते सगळं अजीव आहे म्हणतात. आता आश्रवाचं लक्षण सांगतात. शुभ अशुभ कर्म आगमद्वार रूपम आश्रव. आश्रव कशाला म्हणायचं म्हणतात तर शुभ अशुभ कर्म. आगम म्हणजे येणे, आ प्लस गम. आगम आपल्या शास्त्रातला आहे. त्यातला गमचा अर्थ ज्ञान आहे. आपण पाहिलं आहे की एकाच शब्दाचे अनेक अर्थ होतात. गमयती या धातूचे अर्थ ज्ञानसुद्धा आहे, जाणे, चालणे, जाणे असा सुद्धा आहे. तर या ठिकाणी येणे अर्थ आहे. येणे जाणे हा अर्थ या आगमचा निघतो. आपण आगमन म्हणतो ना, पाहुण्यांचं आगमन झालं, त्यामधला गम शब्द काय दाखवतो? येणं दाखवतो. आणि आगम ज्याला आपण शास्त्र म्हणतो, श्रुत म्हणतो, त्या ठिकाणी गमचा अर्थ ज्ञान आहे, जाणणं आहे. तर शुभ अशुभ कर्मांचं येण्याचं जे द्वार रूप आहे म्हणतात त्याला आम्ही आश्रव म्हटलेलं आहे. आता द्वार रूप आहे याचा अर्थ काय? शुभ अशुभ कर्म येण्यासाठी एखादं दार आहे का? दार बंद केलं, दार उघडलं असं काही आहे का? आपण पाहिलं आहे अनेकदा. ही एक बोलण्याची भाषा आहे. येण्याचं द्वार म्हणजे येणं ज्याला आहे त्या येण्यालाच आश्रव म्हणतात.
दुसरं तिसरं आश्रव काही नाही. आता येणं म्हणजे येणंही नसते ॲक्च्युअली, ते बाहेरून कुठून फार कर्म येतात असं नाही आहे. जीव प्रदेशांवर, आत्मप्रदेशांवर अनादिकालापासून कार्माणवर्गणा कर्मरूप होत राहते. पुन्हा तिची स्थिती संपली की ती कार्माणवर्गणा होत राहते. जागच्या जागी त्यांची पलटणी चालू असते. जेव्हा ती कर्मरूप होते तेव्हा तिला आश्रव म्हणतात, आणि जेव्हा तिची स्थिती संपून उदयाला येऊन तिचं कर्म अवस्था संपते तेव्हा तिलाच कार्माणवर्गणा म्हणतात पुन्हा. म्हणून या ठिकाणी जरी म्हटलेलं आहे तरी या ठिकाणी समजायचं की शुभ अशुभ कर्म येणं याला आश्रव म्हणतात. बंधाची व्याख्या केली. आत्मकर्मणो अन्योन्य प्रदेश अनुप्रवेशात्मको बंध. अत्यंत कमी शब्दामध्ये परिभाषा केल्या पण अचूक केलेल्या आहे म्हणतात. आत्म आणि कर्म, आत्मकर्मणो एकत्रित समास केलेला आहे. यांचा अन्योन्य प्रदेश अनुप्रवेशात्मको बंध. या आत्मप्रदेश आणि कर्माचे प्रदेश यांच्या एकमेकांच्या प्रदेशांमध्ये अवगाह होणं. प्रदेश एकरूप होत नाही. कर्माचे प्रदेश कोणत्या द्रव्याचे झाले? उद्गल द्रव्य. आणि आत्मप्रदेश जीवद्रव्य आणि उद्गल द्रव्य हे दोघांचा त्या ठिकाणी संयोग आपण पाहणार आहोत. मग आता अनुप्रवेश झाला म्हणजे ते एकमेकात जाऊन एकमेक रूप झाले का? नाही, कधीही होणार नाही. जर असं झालं तर काय होईल? जीवद्रव्य आणि उद्गल द्रव्य जर एकमेक रूप होत गेलं तर काय होईल? जीव कधी जीव रूपाने राहणार नाही, तो कधी पुद्गल होईल, कधी जीव होईल. पुद्गल कधी जीव म्हटलं जाईल, कधी पुद्गल किंवा अजीव म्हटलं जाईल म्हणतात. म्हणून जरी अनुप्रवेश शब्द आहे त्याचा अर्थ त्यांनी परस्परांमध्ये अवगाह दिलेला आहे. एक दुसऱ्यांच्या प्रदेशांमध्ये आता अत्यंत निकटता आहे. कार्माणवर्गणेचे परमाणू आणि आत्मप्रदेश हे एकमेकांची अत्यंत आता संश्लेष याच्यासारखे राहतात आहे, एकत्रित राहतात आहे. आणि त्या प्रक्रियेला म्हटलं आहे बंध. आश्रमामध्ये काय झालं होतं? कार्माणवर्गणेचं रूपांतर कर्मामध्ये झालं होतं. आणि आता बंध त्याच वेळेला असतो, वेगळ्या समय देत नाही आहे त्यांच्यामध्ये. फक्त प्रक्रियेमध्ये थोडा फरक दाखवायचा आहे. बंधामध्ये स्वभावच्युती आहे, आश्रमामध्ये अजून स्वभावच्युती झाली नव्हती. बंधामध्ये दोघांनीही आपापला स्वभावापासून च्यूत झाले, म्हणजे विकारी स्वभाव झाले. कार्माणवर्गणेचाही स्वभाव बदलून तिने कर्मरूपाने स्वतःला बदललं आणि जीव विकारी झाला. या दोघांमुळं त्या दोघांचे प्रदेश एकमेकांमध्ये अन्योन्य प्रदेशानुप्रवेशात्मक परस्पर अवगाह रूपाने ते तिथे राहू लागले, तो बंध झाला म्हणतात. आता संवर. आश्रव निरोध लक्षण संवर. आश्रवाचा निरोध होणं हेच संवर आहे. संवर काही वेगळं आपल्याला दाखवता येणार नाही. आश्रव थांबणं याला संवर म्हटलेलं आहे. म्हणजेच आता जी कार्माणवर्गणा आतापर्यंत कर्मरूप होत होती ती आता कर्मरूप होणार नाही आहे, थांबणार आहे आता तिचं ते होणं. आता हे झालं नवीनसाठी संवर, नवीन कार्माणवर्गणेचं रूपांतर कर्मात न होणं. पण तो जुना स्टॉक आहे त्याचं काय? आपल्याजवळ अनादी काळापासून चालत आलेल्या परंपरेने कर्मांचा खूप मोठा स्टॉक आहे आपल्यापाशी. तर म्हणतात आता त्यातलाही काही कर्म हळूहळू का होईना निघून जाणं याला निर्जरा म्हटलं. काय व्याख्या केली त्याची? एकदेश कर्म संशय लक्षणा निर्जरा. शब्द एक महत्त्वाचा आहे. एकदेश आंशिक रूपानं निघून जाणार आहे. निर्जरा एकदम सगळ्या कर्मांची होणार नाही. बांधलेल्या कर्मांची निर्जरा होताना ती आंशिक पद्धतीनं सुरू होणार आहे. सम्यक दर्शनानंतर तिच्यामध्ये गुणित रूपाने वाढ होते, प्रक्रिया वेगाने होते, पण तरीसुद्धा ती आंशिकच म्हटल्या जाईल, कारण असं अनंत प्रमाण आपल्याजवळ कर्मवर्गणेचे आहेत. कर्म संशय पूर्णक्षय नाही आहे. पूर्णक्षय कधी होणार आहे? जेव्हा संपूर्ण कर्माणवर्गणा अलग झाली, कर्मपरमाणू अलग झाले तेव्हा. अजून ते झालं नाही, आंशिकच चालू आहे, म्हणून संक्षय शब्द ठेवला, नुसता क्षय नाही ठेवला. म्हणजे विशिष्ट समीचीन रूपाने त्यांचं वेगळं होणं आत्म्यापासून, ही झाली निर्जरा. आता शेवटचं कोणतं तत्व आहे? मोक्ष तत्व. कृष्ण कर्म वियोग लक्षणो मोक्ष. कृष्ण म्हणजे संपूर्ण, हा जो शब्द आहे ना कृष्ण, कृष्ण नाही आहे तो, त स न कृष्ण.
कृष्ण म्हणजे संपूर्ण कर्मांचा वियोग. वियोगचा अर्थ काय? आत्म्याशी जे आतापर्यंत निमित्त नैमित्तिक रूपाने संबद्ध होते ते आता याच्या पुढे होणार नाही, कधीही होणार नाही. कर्मांवर्गना रूपाने पडले राहतील पण कर्मरूप होणार नाही त्यांचं. त्या विशिष्ट आत्म्यासाठी आता कधीही ते एकमेकांना निमित्त पडणार नाही. हा झाला संपूर्ण वियोग. दुसरा कृष्णमध्ये हाही भाव असतो, द्रव्यकर्म, भावकर्म, नो कर्म, हे तिन्ही घ्यायचे असतात म्हणून हे संपूर्ण शब्द येतो. हे झालं म्हणतात मोक्ष. हे आम्ही अत्यंत संक्षिप्त परिभाषा केल्या असं सांगतात, कारण येषां प्रपंच उत्तरत्र वक्ष्यते. प्रपंच म्हणजे विस्तार, याचं विस्ताराने कथन आम्ही उत्तरत्र म्हणजे पुढे करणार आहोत. आता आम्ही सध्या अत्यंत संक्षिप्त परिभाषा केल्या. आता याचा असा क्रम का ठेवला? जीव, अजीव, आश्रव याच क्रमाने का सांगितलं? क्रमामध्ये काही बदल का नाही चालला किंवा का बदल केला तर काय होईल? हा मुद्दा एक उठवला आता. सर्वस्य फलस्य आत्माधीनत्वात् आदौ जीवग्रहणम. हे सगळे तत्व कुणासंबंधी आहेत? कुणासाठी पाहायचे आहे? जीवासाठी चाललाय ना सगळा खटाटो. कुणाला समजून घ्यायचे आहे तत्व? यातले पुद्गल तत्व पुद्गलाला समजून घ्यायचं आहे का? अजीव तत्वाचं वर्णन किंवा अजीव तत्वाचं सगळं विवेचन अजीवाला पाहिजे आहे का? अजीवाला समजून घ्यायची इच्छा आहे का की मी कसा आहे, माझ्याबद्दल काय काय म्हणतात हे लोक? त्याला समजून घ्यायची गरज आहे, इच्छा आहे, क्षमता आहे? काहीच नाही. तो अजीव आहे, त्याला काही पडली नाही आहे. तुम्ही मला काय म्हणता काय म्हणत नाही. तुम्ही मला कर्म नाव देताय, ज्ञानावरण म्हणताय, काय काय जे म्हणताय ते जीवच सगळं करतोय. अजीवाला त्याच्यामध्ये काहीही करायचं नाही आहे. म्हणजेच हे सगळं प्रयोजन कोणासाठी चाललेलं आहे म्हणतात? जीवासाठी. आणि म्हणून या सूत्राच्या किंवा 7 तत्वांच्या सुरुवातीला आम्ही जीव घेणं आवश्यक आहे, कारण सगळं कथनच जीवासाठी आहे. म्हणून आदौ जीवग्रहणम. आदौ म्हणजे सुरुवात. सुरुवातीला जीव तत्वाचं ग्रहण केलं. त्याच्यानंतर आता अजीव तत्व आलं. तत् उपकारार्थत्वात् तदनंतरम जीव अभिधानम. त्यानंतर अजीव तत्व आलं म्हणतात. का आलं जीवानंतर? तर तद उपकारार्थम. तद म्हणजे जीवासाठी आलं, त्याच्या उपकारासाठी अजीव आहे म्हणून अजीव तत्व आलं. आता अजीव जीवावर उपकार करते म्हणजे काय करते? अजीव जीवावर उपकार करते म्हणजे काय करते? व्यवहाराने पाहिलं तर काय काय उपकार आहे अजीवाचे? हे जे सगळं अजीव म्हणजे याच्यात आता पुद्गलच प्रामुख्याने घ्यायचं, बाकी धर्मापेक्षा धर्माधर्माचे आहेत उपकार. काय काय केलं? आपलं सगळं जगणं कशावर अवलंबून आहे? पुद्गलावर अवलंबून आहे. आपले सगळं दैनंदिन जीवन, व्यावहारिक जीवन हे सगळं पुद्गलावर अवलंबून आहे. पण हा व्यवहारातला अर्थ झाला. आगमातला उपकार शब्दाचा अर्थ असतो निमित्त. परस्परोपग्रहो जीवानाम हे जे आपण आपलं सूत्र एक जैन धर्माचं प्रतीक म्हणून वापरतो ना सगळीकडे, त्यातला याच्यातच येणार आहे तत्वार सूत्रामध्ये शब्द उपग्रह म्हणजे उपकारच. मग त्याचा अर्थ असा काढला गेला आहे की परस्परोपग्रहो जीवानाम, जीव एकमेकांवर उपकार करतात असा अर्थ काढला गेला आहे. किंवा परस्पर त्यांच्यामध्ये उपकाराची सहकार्याची भावना असते. वस्तुतः ज्या अध्यायात आणि जिथं तो आहे तिथं हा अर्थ अभिप्रेत नाही. एक सामान्य व्यवहारातला अर्थ ठीक आहे म्हणून तो आपण स्वीकारला आपलं एक सूत्र प्रतीक रूपाने. परंतु उपकारचा अर्थ, उपग्रहाचा अर्थ निमित्त आहे. आणि निमित्ताचा अर्थ आहे की हे सगळे द्रव्य एकमेकांना निमित्त पडतात. बस हा त्या परस्परोपग्रहाचा अर्थ आहे. सगळे द्रव्य एकमेकांना, विशेषतः जीवाला त्याच्या सगळ्या याच्यासाठी निमित्त आहे. धर्मगती हेतुत्व, स्थिती हेतुत्व, आकाश अवघा हेतुत्व हे असे सगळे एकमेकांना निमित्तभूत आहेत हे तिथं सांगायचं होतं. तर या ठिकाणी सुद्धा जीव हा निमित्त, अजीव हा जीवाच्या सगळ्या याच्यासाठी निमित्तभूत आहे हे सांगायचं आहे. तद उभय विषयत्वात् तदनंतरम आश्रव ग्रहणम. आश्रव तत्व कसं तयार झालं? मूळ तत्व किती? 2. आपण कशात पाहिलं होतं हे सगळं? पंचाष्टिकामध्ये गेलं होतं आपल्याला. मूळ तत्व किती? 2, जीव आणि अजीव. पुढच्या तत्वांना काय म्हटलं होतं? संयोगी तत्व. काय म्हटलं होतं? संयोगी तत्व. हां, तर कुणाचा संयोग? मूळ तत्वांचा संयोग, नवीन कोणाचा नाही.
मूळ तत्व जीव अजीव. मग आश्रव तत्व कसं तयार झालं? जीवाच्या विकारी भावांचं निमित्त घेऊन उद्गल वर्गणा, कारमाण वर्गणा, कर्मरूप होणं, याला आश्रव तत्व म्हटलं. म्हणजे आता इथे कोणत्या दोन द्रव्यांचा संबंध आला? जीव आणि उद्गल. आणि म्हणून पहिल्या जीव अजीव नंतर आहे आश्रव ठेवलं म्हणतात. क्रम का असा ठेवला याचा खुलासा येतो. आपल्या अंगवळणी इतकं पडलेलं आहे, जीव अजीव आश्रव बंध संवर निजरा मोक्ष, आपण घडघड म्हणून टाकतो. पण ते ठेवण्यामागे, तो क्रम ठेवण्यामागे आचार्यांचा किती मोठा विचार होता, किती मोठा त्यांना म्हणजे सगळा तर्क लावून ते करावं लागतं याची कल्पना आपल्याला येत नाही. ग्रंथकर्त्यावर खूप मोठी जबाबदारी असते, सूत्रकारावर, की आपण जे लिहितो आहे त्याच्यामध्ये कुठलाही दोष राहू नये. क्रमाचा दोष, प्रयोजनाचा दोष, तर्काचा दोष, अर्थाचा दोष, शब्दाचा दोष, ह्या सगळे दोष टाळून लिहावं लागतं. आणि म्हणून आमचा हा क्रम आम्ही असा का ठेवला हे सांगणं आवश्यक वाटलं. आश्रव असेल तरच बंद होईल, आश्रव नसेल तर बंद होणार नाही. कारमाण वर्गणा कर्मरूप झाली, हा आश्रव झाला. आणि आता त्या कर्म परमाणूंमध्ये आणि जीवामध्ये परस्पर अवगाह संबंध निर्माण झाला, स्वभावच्युती झाली, हे बंध तत्व झालं म्हणतात. ते आश्रवानंतर आहे, म्हणून आम्ही आश्रवानंतर ठेवलं. तत्पूर्वकत्वा तदनंतरम बंध विधानम. बंध नावाचं तत्व आश्रवानंतर का ठेवलं याचा खुलासा केला. आश्रवपूर्वकच बंध असतो म्हणून. जरी समयभेद नाही तरी पहिलं कारण आश्रव, त्याचं कार्य बंध असं म्हटलं जातं. संवृत्तस्य बंधाभावात तत्प्रत्यनिक प्रतिपत्त्यर्थम तदनंतरम संवर वचनम. आता आश्रव बंध झाले, जे आजपर्यंत जीव बद्ध झाला तो या दोन गोष्टींनी झाला. कोणत्या? आश्रव आणि बंध. कर्मानी अनादी काळापासून जो बंध आहे त्याच्यामध्ये कारण कोणते तत्व झाले? आश्रव आणि बंध. पण आता आपल्याला जीवाच्या कोणत्या अवस्थेपर्यंत पोचायचं आहे? शुद्ध अवस्थेपर्यंत, म्हणजेच मोक्ष तत्वापर्यंत पोचायचं आहे. मग आत्तापर्यंत संसाराची कारणं सांगितली. कोणकोणती झाली? जीव तर एक तत्व आहे जे आपल्याला आपल्या प्रयोजन व्हायचं आहे म्हणून, त्याच्याशी निमित्तभूत अजीव तत्व, संसारात अडकवणारी कारणं आश्रवबंध. आता सुरू करायचं आहे मोक्षमार्ग. मग मोक्षमार्गामध्ये सुरुवात कुठून होईल म्हणतात? जोपर्यंत तुम्ही विकार करत राहाल तोपर्यंत नवीन कारमान वर्गणा कर्मरूप होतच राहील, बंद होतच राहील, आश्रव होतच राहील. मग आता कुठून सुरुवात होईल बंद करायला? समजा पाण्याची टाकी गच्च भरली आहे, वाहू लागली आहे, तर आधी काय कराल तुम्ही? वरचा जिथून पाणी पडते आहे तो नळ आधी बंद करा, म्हणजे नवीन पाणी येण्याचं थांबवा. त्यानंतर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा झालेलं पाणी कसं काढायचं हा प्रयत्न करता येईल. म्हणतात आधी तुम्हाला नवीन पाणी बंद करणं गरजेचं आहे. तसं म्हणतात नवीन कर्म बंद करणं गरजेचं आहे. आणि ती प्रक्रिया संवरात होते, म्हणून बंधानंतर आम्हाला संवर सांगावं लागतं. बंधभावात तत्प्रत्यनिक प्रतिपत्त्यर्थम, त्याच्या विरोधी जे आहे बंधाच्या ते त्याच्याजवळ ठेवला. आता संवरानंतरच काय शक्य आहे? निर्जरा. निर्जरा कधी शक्य आहे? जर नवीन कर्म येणं थांबलं तर जुन्या कर्मांचा स्टॉक कमी करणं शक्य आहे. नाहीतर आजपर्यंत आमची निर्जरा चालू नाही आहे का? निर्जरा चालूच आहे. कोणत्या रूपाची चालू आहे? आम्ही जुन्या कर्म उदयातून निघून जाते, ही निर्जरा चालू आहे दर समयाला. आणि तेवढंच आम्ही नवीन कर्म प्रत्येक समयाला बांधतो, घेतो आमच्यामध्ये. हे आश्रवबंध चालू आहे म्हणतात. म्हणून त्या चालू असलेल्या निर्जरेला काहीच अर्थ नाही आहे, कारण ती संवरपूर्वक नाही आहे. म्हणून संवर तत्व हे आधी महत्त्वाचं तत्व आहे. निर्जरा होण्याच्या आधी संवर नाही झाला तर निर्जरा तर आमची चालूच आहे. सविपाक निर्जरा, अविपाक निर्जरा आपण भेद पाहिलेले आहे म्हणतात. इरियापथ आश्रव, सांप्रदायिक आश्रव तसेच ते, की जुन्या कर्मांची स्थिती संपल्यानंतर ते एक समयही आमच्याजवळ राहत नाही. उदयाला येऊन त्याचे रूपांतर पुन्हा कारमान वर्गणेत होते. याला एक प्रकारची निर्जराच आहे. परंतु ही निर्जरा निरर्थक आहे. त्याला त्यांनी उदाहरण दिलं आहे हत्तीची आंघोळ. हत्तीची आंघोळ काय करतो हत्ती? पाण्यात तलावात उतरतो, पाण्यामध्ये आंघोळ करतो आणि बाहेरची धूळ उडवून घेतो अंगावर.
त्याची ती पद्धतच आहे. त्या धुळीच्या कोटिंगनी त्याचं संरक्षण होत असेल, जे असेल ती प्रक्रिया त्यांची. म्हणजे त्या स्नानाला काय अर्थ राहिला, त्यांनी पाण्याने स्वच्छ झाला आणि बाहेर येऊन धूळ उडवून घेतली. तसं म्हणतात आमची निर्जरा चालू आहे, आमची क्षणाक्षणाला निर्जरा चालू आहे, क्षणाक्षणाला नवीन येणं चालू आहे. म्हणून जोपर्यंत संवर नाही तोपर्यंत खरी निर्जरा नाही. आणि म्हणून तिथे ठेवलं संवरे सती. संवर असतानाच शब्द अगदी प्रामुख्याने वापरले त्याने. संवर असेल तरच निर्जरा उपपत्ते, हे निर्जरा संभवनीय आहे म्हणतात. आणि म्हणून संवरानंतर निर्जरा नावाचं तत्व ठेवलं. आणि शेवटी आम्हाला काय प्राप्त करायचं आहे? अंते प्राप्यत्वात् मोक्षस्य अंते वचनम. शेवटी आमच्या उद्देश काय, ध्येय काय, साध्य काय, तर म्हणतात मोक्ष, मुक्ती. आणि म्हणून मोक्ष हे तत्व आम्ही शेवटी ठेवलं. अशा प्रकारे आचार्यांनी तत्वांचा क्रम समजावून सांगितला की याच क्रमाने का ठेवायचे आहे ते तत्व. आम्हाला विवेचन करताना मागे पुढे गेलं तर हरकत नाही, पण तत्वांचा क्रम सांगा म्हटलं तर हा क्रम का बरोबर आहे हे सांगितलं. या पॅरेग्राफचा अर्थ वाचून घेऊ आपण आधी. पान नंबर 11 आहे आणि 18 नंबरचा परिच्छेद आहे. इनमें से जीव का लक्षण चेतना है, जो ज्ञानादिक के भेद से अनेक प्रकार की है. अनेक जरी म्हटलं असलं तरी प्रामुख्याने 2 प्रकारची चेतना, दर्शन चेतना, ज्ञानचेतना. मग त्याला ज्ञानोपयोग जर पाहिला तर त्याचे पुन्हा आडभेद, दर्शनोपयोगाचे भेद वगैरे अजून प्रभेद होतात. जीव से विपरीत लक्षण वाला अजीव है. शुभ और अशुभ कर्मों के आने के द्वाररूप आश्रव है. आत्मा और कर्म के प्रदेशों का परस्पर मिल जाना बंद है. जरी परस्पर मिल जाना म्हटलं असलं तरी ते एक होत नाही. कर्माचा एक प्रदेशही आत्मचेतनरूप होत नाही आणि चेतनाचा एक प्रदेशही कर्मरूप कधीही होत नाही. कर्म वर्गणा जेव्हा आमच्यापासून कर्म निघून जाते, तसं झालं असतं तर काय झालं असतं? जेव्हा कर्म निघून जाते तेव्हा थोडं थोडं चेतनही निघून जायला पाहिजे होतं, जर एक झाले असते तर. कर्म परमाणू आणि आत्मप्रदेश, आता हे आत्मचे प्रदेश समजायचे एक आणि याच्यावर प्रत्येक प्रदेशावर असंख्यात कर्मान वर्गणा, कर्म परमाणू सगळं भरलेलं आहे. जेव्हा याची स्थिती संपते, उदयाला येतात आणि हे कर्म परमाणू कर्मान वर्गणा होतात, निघून जातात शब्द वापरा, त्यावेळेला मग थोडं चेतनही संपून जायला पाहिजे होतं. असं झालं नाही ना आजपर्यंत. अनादिकाळापासून एवढं कर्म आपण वागवतो आहे, तरी आमचा कधी एक प्रदेशही उद्गल रूपाचा झाला नाही आणि कर्माचा एक प्रदेशही चेतन झाला नाही. जर कर्माचे प्रदेश चेतन होणं सुरू झालं असतं तर काय झालं असतं? आजपर्यंत अनादिकाळापासून उद्गल वर्गणा शिल्लकच राहिली नसती, सगळं चेतनच होऊन घेत असतं. ते असं झालेलं नाही आहे म्हणतात. आणि म्हणून परस्पर मिल जाना शब्द जरी असला तरी त्या ठिकाणी अवगाह, एकमेकांच्या प्रदेशांवर राहणं. आश्रव का रोकना संवर है. कर्मों का एक देश अलग होना निर्जरा है और सब कर्मों का आत्मा से अलग हो जाना मोक्ष है. इनका विस्तार से वर्णन आगे करेंगे. सब फल जीव को मिलता है, अतः सूत्र के प्रारंभ में जीव का ग्रहण किया है. अजीव जीव का उपकारी है, यह दिखलाने के लिए जीव के बाद अजीव का कथन किया है. आश्रव जीव और अजीव दोनों को विषय करता है, अतः इन दोनों के बाद आश्रव का ग्रहण किया है. बंध आश्रव पूर्वक होता है, इसलिए आश्रव के बाद बंध का कथन किया है. संवृत्त जीव के बंध नहीं होता. संवृत्तचा अर्थ संवर आणि युक्त. अतः संवर बंध का उल्टा हुआ. इस बात का ज्ञान कराने के लिए बंध के बाद संवर का कथन किया है. संवर के होने पर निर्जरा होती है, इसलिए संवर के पास निर्जरा कहिए. संवरानंतर मोक्ष अंत में प्राप्त होता है, इसलिए उसका अंत में कथन किया है. अशा प्रकारे याच्यात 7 तत्वांच्या परिभाषा आणि त्यांचा क्रम हे सांगितलं. अत्यंत सिस्टमॅटिक पद्धतीची टीका आहे. अत्यंत त्यांनी मुद्देसूद प्रत्येक गोष्ट स्पष्ट केलेली आहे. आता काही शंका उठवतात आचार्य आणि त्याचा खुलासा करतात. परिच्छेद 19 संस्कृतिकेमधला. इह पुण्य पाप ग्रहणम कर्तव्यम.
नवपदार्थः इति अन्येहि अपि उक्तत्वा. तर म्हणतात काही ठिकाणी अन्येही म्हणजे काही आचार्यांनी म्हणा 9 पदार्थ सांगितले आहे. मग ते पुण्य आणि पाप नावाचे जे 2 कमी झाले तुमच्या ह्याच्यात ते तुम्ही का घेतले नाही? 9 पदार्थामध्ये हे 7 नावं आहे प्लस पुण्य पाप आहे आणि इथे तुम्ही 7 तत्व घेतले, त्याच्यात पुण्य पापाला का सोडून दिलं? पुण्य पाप ग्रहणम कर्तव्यम घ्यायला पाहिजे होते. त्याचा समाधान करतात 3रं वाक्य. न कर्तव्यम नाही घेतले तर काही बिघडलं नाही म्हणाले, काही घेण्याची जरुरी नाही. आश्रवे बंधेच्या अंतर्भावात. पुण्य पापाचा अंतर्भाव कशात होणार आहे? कोणत्या तत्वात आहे? पुण्य आणि पाप हे आश्रव आणि बंधामधलेच प्रकार होणार आहे. शुभानी होणार आहे ते पुण्य, अशुभानी होणार आहे ते पाप. आणि शुभ अशुभ दोन्ही घेतलं आपण आश्रवामध्ये बंधामध्ये. आणि म्हणून म्हणतात आश्रवे बंधेच्या अंतर्भावात. आणि म्हणून आम्हाला पुण्य पाप वेगळं सांगायची गरज वाटली नाही. आता याच्यावर पुन्हा प्रश्न उठवला, शंका केली. यदि एवं आश्रवादी ग्रहणम अनर्थकम जीवाजीवयो अंतर्भावात. तुम्ही जर म्हणू लागले म्हणतात की पुण्य पापाचं ग्रहण आश्रव बंधामध्ये झालेलं आहे, तर मग आता आश्रवाधिकांचं ग्रहण तर जीवाजीवातच होऊन जाते. मूळ तत्व कोणते पाहिले आपण? 2. पुढचे सगळे संयोगी आहे. मग का सांगितले? जीवजीवामध्ये आश्रवबंध येऊन गेलं म्हणतात. म्हणून यदि एवं म्हणजे तुम्ही जे म्हणता ते जर बरोबर असेल तर मग आश्रवादी ग्रहणम अनर्थकम. गरज नाही त्याची काही आश्रव वेगळं सांगायची, बंध वेगळं सांगायची. शंकाकार आचार्य शंका उपस्थित करून उत्तर देतात. जीवाजीवयोग अंतर्भावात. जीव सांगितलं त्याच्यामध्ये आश्रवबंध सगळे आले म्हणतात. कशाला सांगितले मग 7 तत्व? हा प्रश्न आहे. आता उत्तर देतात न अनर्थकम. हे काही निरर्थक नाही आहे म्हणतात. आम्ही 7 तत्व काही उगीचच नाही सांगितले, निरर्थक नाही आहे. इह मोक्ष प्रकृत. आमचं प्रकरण कशाचं चालू आहे? पहिलं सूत्र बीजसूत्र, ते विसरायचं नाही कधी. सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्ष मार्ग. आम्हाला मोक्षाचं कथन करायचं आहे. प्रकृतचा अर्थ आहे प्रकरण मोक्षाचं चालू आहे. सो अवश्यम निर्देष्टव्या. मग मोक्षाचं कथन नाही करावं लागणार का म्हणतात? नुसतं जीव अजीव सांगितलं असतं तर जीव तर अनादी काळापासून आहेच, परंतु तो कसा आहे, अशुद्ध आहे, शुद्ध आहे हे सांगितल्याशिवाय मोक्षाची प्राप्ती कशी सांगता येईल? म्हणून मोक्ष तर सांगणं आवश्यक आहे. आचार्य एकदम शेवटी गेले. मोक्ष तत्व सांगणं आवश्यक आहे, कारण जीवाचं प्रयोजनच मोक्ष मिळवण्याचं आहे आणि आम्ही सुरू केलं आहे प्रकरण मोक्षाचंच. हा पहिला उद्देश सांगितला. सो अवश्यम निर्देष्टव्या, ते तर सांगणं गरजेचंच होतं. मग आता हा मोक्ष कसा आहे? मोक्ष कोणत्या अवस्थेला म्हणतो आपण? संसाराच्या विपरीत अवस्थेला मोक्ष म्हणतो. मोक्ष शब्द बनला तसाच आहे. मुच्च मुंचती धातू आहे, म्हणजे सोडलेलं. काय सोडलं तर संसार सुटला, संसार संपला, त्यावेळेला मोक्ष झाला. कशात तरी अडकला होता आणि कशातून तरी मुक्त झाला, मोक्ष झाला, ही त्याची जोडी असते. मोक्ष शब्द कशाच्या तरी अभावाचा सूचक आहे. तर कशाचा अभाव? संसाराचा अभाव. म्हणजेच मोक्ष सांगायचा असेल तर आधी संसार सांगितला पाहिजे की नाही म्हणतात. म्हणून इथे शब्द आलाय सहाच संसारपूर्वकाः. मोक्ष संसारपूर्वक आहे. याचा शब्दाचा अर्थ कसा होईल? मोक्ष संसारपूर्वक आहे असं नाही. मोक्षाचं कथन संसारपूर्वकच करावं लागते. कशापासून मुक्त झाला म्हटलं तर आपण काय व्याख्या केली मोक्षाची? द्रव्यकर्म, भावकर्म, नवकर्म यांच्या अभावाला मोक्ष म्हटलं. मग अभाव कशाचा झाला? द्रव्यकर्म, भावकर्म, नवकर्म. ते 3 म्हणजेच तर संसार आहे. दुसरा संसार कोणता आहे? द्रव्यकर्म, भावकर्म, नवकर्म हाच संसार आहे. म्हणजेच मोक्षाचं कथन हे तुम्ही संसारपूर्वकच करू शकले ना म्हणतात. मग संसारपूर्वक कथन करायचं तर संसाराचे कारण सांगावं लागतील, म्हणून आश्रवबंध सांगावंच लागेल म्हणतात. हे सगळं कथन त्यांनी तर्क मांडलाय. सहज संसारपूर्वक मोक्ष हा संसाराच्या कथनपूर्वक आहे. संसारस्य प्रधान हेतू आश्रव बंध हाच. संसाराचे मुख्य हेतू कोणते?
का आम्ही संसारात अडकलो आहोत? आश्रव बंधन निरंतर चालू आहे, म्हणून आमचा निरंतर अनादी काळापासून संसार चालू आहे. मग आम्हाला मोक्ष सांगायचा असेल तर आधी संसाराची कारणं सांगावी लागतील, म्हणजेच आश्रवबंध सांगावं लागेल. आणि मोक्षस्य प्रधान हेतू संवरो निर्जराच. मोक्षाचे प्रमुख हेतू संवर निर्जरा. आधी जीव अजीव सांगणं भाग होतं, पण जीवाचं प्रयोजन आहे मोक्षप्राप्तीचं, मोक्ष सांगणं भाग होतं. मग संसाराचा हेतू सांगितल्याशिवाय मोक्ष कसा मिळेल, म्हणून संसाराचे हेतू सांगितले. आणि केवळ संसाराचे हेतू सांगून चाललं असतं का? आश्रवबंध सांगितलं, आटोपलं, मोक्ष मिळवा आता तुमचा तुम्ही. ते म्हणतात संवर निर्जरा सांगितल्याशिवाय मोक्षाचं स्वरूप आम्हाला प्राप्त होणारच नाही, म्हणून संवर निर्जरा सांगितलं. अतः प्रधान हेतुमत फल निदर्शनार्थत्वात पृथक उपदेशा हा कृतः. म्हणतात प्रधान हेतू सांगणं भाग पडलं. कशाचे प्रधान हेतू सांगितले? प्रधान म्हणजे मुख्य हेतू. आश्रवबंध कशाचे मुख्य हेतू? संसाराचे. संवर निर्जरा कशाचे मुख्य हेतू? मोक्षाचे. हेतू म्हणजे कारण. हेतू म्हणजे कारण. आणि मग हे झाले प्रधान हेतू. हेतुमत म्हणजे जे सांगायचं आहे ते. फल म्हणजे जे मिळणार आहे ते. फल कोणतं? मोक्ष हे फल झालं सगळ्यात शेवटी. त्याच्या आधी हेतू सांगितले, ते हेतू ज्याच्यामुळे सिद्ध झालं ते हेतुमत झालं. हे सगळं सांगणं गरजेचं वाटलं. म्हणतात म्हणून पृथक उपदेशा हा पृथक म्हणजे प्रत्येकाचं नाव आम्हाला स्वतंत्र सांगावं लागलं. काय प्रश्न होता शंकाकाराचा? की जीव अजीव दोन घेतलं असतं तर बस झालं होतं. सगळं त्याच्यात अंतर्भूत झालं. आश्रवबंध संवर निर्जरा मोक्ष सगळं आलं पाची. मग तुम्ही पुण्यपाप सोडता, त्याचं समर्थन करता आणि इकडे 7 तत्वाची नावं सांगत बसता. 2च सांगितली तर बस झाली होती. त्याचा खुलासा केला की हे एवढं सांगणं गरजेचं होतं. दृश्यतेही सामान्ये अंतर्भूतस्य अपि विशेषस्य पृथक उपादानं प्रयोजनार्थम. ते म्हणतात सामान्य सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये विशेष अंतर्भूत असते हे मान्य आहे आम्हाला, पण कधी कधी सामान्यही सांगावं लागतं आणि विशेषही सांगावं लागतं. त्यांनी एक दृष्टांत ठेवला आहे. क्षत्रिय आयातः सूरवर्मा अपि. क्षत्रिय आले, आयात म्हणजे आले, आणि सूरवर्माही आला. सूरवर्मा हा कोणीतरी एक मुख्य असेल त्यातला. क्षत्रिय आले आणि सूरवर्माही आला, शब्दशः त्याचा आपण आपल्या साध्या दृष्टांताने बघू शकतो. मुनी संघ येतात. आपण म्हणत होतो विद्यासागर महाराजांचा संघ आला आणि विद्यासागर महाराजही आले. आचार्यश्री आले आणि आचार्यश्रींचा संघही आला. आता संघ आला म्हणजे त्यात आचार्यश्री होते की नाही? मग तुम्ही पुन्हा वेगळं कथन का केलं? ते एक विशेष महत्त्वाची व्यक्ती होती ती, म्हणून संघ आला आणि विद्यासागर महाराज पण आले, आचार्य पण आले असं आपण सांगतो. किंवा आपल्याकडे लग्न कार्य आहे, वरात आली, नवरदेवही आला. काय केलं आपण? वरातीत नवरदेव होता की नाही? होता, पण आम्ही पुन्हा एकदा नाव घेतलं त्याचं. का? तोच महत्त्वाचा आहे ना लग्नामध्ये. बाकीचे तर वराती महत्त्वाचे नाही आहे एवढे. नवरदेव नसेल तर लग्नच होणार नाही. म्हणून वरात आली, भराडी आले आणि नवरदेवही आला. म्हणून म्हणतात की सामान्य सांगताना कधी कधी विशेषाचा खुलासा अजून करावा लागतो. सामान्यात विशेष आहे, पण महत्त्वाचं असेल तर आम्ही विशेषाचंही नाव घेतो. इथे त्यांनी उदाहरण ठेवलं की अनेक क्षत्रिय आले आणि सूरवर्माही आला. कोणीतरी तो मोठा त्यातला शूरवीर असला पाहिजे, म्हणून त्याचं नाव स्पेशल घेतलं आम्ही. तसं या 7 तत्वांमध्ये आहे. म्हणतात जीव तर मुख्य आहेच, जीव मुख्य आहे, त्याचं नाव तर घ्यावंच लागत होतं. अजीवही मुख्य आहे, तेही घ्यावं लागत होतं. बाकीचे त्याच्यात जरी येत असले तरी त्याचं प्रत्येकाचं विशेष महत्त्व आहे आणि म्हणून आम्ही ही नावं घेतली. एक दृष्टांत देऊन त्यांनी स्पष्ट केलं. याचं हिंदी वाचू आपण. शंका. सूत्र में पुण्य और पाप का ग्रहण करना चाहिए क्योंकि पदार्थ 9 है, ऐसा दूसरे आचार्यों ने भी कथन किया है. समाधान. पुण्य और पाप का ग्रहण नहीं करना चाहिए क्योंकि उनका आश्रव और बंध में अंतर्भाव हो जाता है. आता आपण हे पाहिलेलं होतं की हा तत्वसूत्र ग्रंथ लिहिणारे आचार्य कुंदकुंदांचे शिष्य होते. स्वतः आचार्य कुंदकुंदांनी समयसारमध्ये पुण्य अधिकार पाप अधिकार वेगळा घेतला. 7 तत्वांचे अधिकार तर घेतले, शिवाय पुण्य पाप अधिकारही घेतला.
आणि त्यांचे शिष्य उमास्वामी त्यांनी पुण्यपापाला वेगळं न घेता आश्रवबंधात घेतलं. विवक्षा आहे आपापली त्याच्यामध्ये, कोण चूक कोण बरोबर हा भाग नाही आहे, विवक्षेचा भेद असतो. आणि म्हणून यांनी लिहिलं की काही आचार्यांनी तर पुण्यपाप घेतलं, काही म्हणजे काय त्यांच्या गुरूंनीच घेतलं आहे हे म्हणायचं आहे त्यांना. समाधान, पुण्य और पाप भारी झालं. पुढची शंका, यदि ऐसा है तो सूत्र में अलग से आश्रवादि का ग्रहण करना निरर्थक है, क्योंकि उनका जीव और अजीव में अंतर्भाव हो जाता है. समाधान, आश्रवादि का ग्रहण करना निरर्थक नहीं है, क्योंकि यहाँ मोक्ष का प्रकरण है, इसलिए उसका कथन करना आवश्यक है. वह म्हणजे मोक्ष संसार पूर्वक होता है और संसार के प्रधान कारण आश्रव और बंध है, तथा मोक्ष के प्रधान कारण संवर और निर्जरा है. अतः प्रधान हेतु वाले और उनके फल को दिखलाने के लिए अलग अलग उपदेश दिया है. देखा भी जाता है कि किसी विशेष का सामान्य में अंतर्भाव हो जाता है तो भी प्रयोजन के अनुसार उसका अलग से ग्रहण भी किया जाता है. जैसे क्षत्रिय आए हैं और सूरवर्मा भी. बोलताना तुम्ही असं सांगायला म्हणतात की क्षत्रिय आले आणि सूरवर्मा आला. यहाँ यद्यपि सूरवर्मा का क्षत्रियों में अंतर्भाव हो जाता है तो भी प्रयोजन के अनुसार उनका अलग से ग्रहण किया है. इसी प्रकार प्रकृत में जानना चाहिए. प्रकृत में म्हणजे या प्रकरणामध्ये समजून घ्या हे म्हणतात. मोक्ष मी आता म्हटलं, मोक्ष हे संसाराच्या विरोधी तत्व आहे. मोक्ष कधी म्हणतो आपण, मोक्षाची व्याख्या कशी करतो? मोक्ष म्हणजे कशापासून तरी सुटका. मग सुटका कशापासून? जो मुळातच मुक्त असेल त्याला सुटका होण्याची गरज आहे का? जे आपण एक गृहीत धरू की काही जीव मुळातच मुक्त आहेत, मग त्यांना आता मोक्ष पुन्हा वेगळा सांगायची गरज आहे का? ज्यांना बंधनच नाही त्यांना मुक्त व्हायची गरज आहे का? म्हणतात नाही. पण असं नाही आहे ना, बंधन होतं आणि ते सोडून बंधनातून मोकळं होऊन आम्ही मुक्ती मिळवली आहे. म्हणजेच काय, तुमचं जे मुक्तपणा आला तो त्या बंधनपूर्वक आला. बंधन होतं, कथन मी म्हटलं की बंधनातून मुक्ती नाही आली. कथन करताना आम्हाला बंधनातून आम्ही मुक्त झालो असं कथन करावं लागतं. मागच्या कोणत्या तरी गोष्टीचा अभाव झाला म्हणून आम्ही मुक्त झालो. बंधनाचा अभाव म्हणजे मुक्ती, संसाराचा अभाव म्हणजे मोक्ष. आणि म्हणून मोक्ष या धातू जो आहे, मोक्ष हा शब्द जो बनला आहे तो कशापासूनची तरी अपेक्षा घेऊन बनलेला आहे. आणि म्हणून कशाची अपेक्षा? तर संसाराची. म्हणून संसारपूर्वकचा अर्थ कथनासाठी संसारातून मोक्ष होतो असा नाही घ्यायचा. कथन करताना संसारातून सुटलो असं कथन केलं जाईल. म्हणून संसारपूर्वक मोक्षाचं कथन होऊ शकतं. वस्तुतः तत्वामध्ये कोणत्याही तत्वाला एकमेकांची अपेक्षा नाही. कथन करताना आम्हाला अपेक्षा कराव्या लागतात, दाखवाव्या लागतात. उपयोग भी लक्षण है, चेतना भी लक्षण है, लेकिन शुरू में सामान्य रूप से जब कथन करते तो चेतना लक्षण पहले बोलना पड़ता है, क्योंकि उपयोग की परिभाषा में चैतना का उल्लेख आया है. उपयोग कशाला म्हटलाय? जीवाच्या चैतन्यानुविधायी परिणामाला उपयोग म्हणतात. मतलब वहाँ पर भी चैतन्य कोई प्रमुख किया है. जीव का जो चैतन्य परिणाम है उसके साथ साथ जो अनुगमन करता है उसे उपयोग का है. इसलिए प्रमुख लक्षण चेतन. उपयोग लक्षण है, सवाल ही नहीं. दोनों लक्षण. उपयोग लक्षण प्रमुखता से वर्तमान कालीन जो पर्याय है उसे उपयोग के लिए ग्रहण किया जाता है. अभी हमारा उपयोग कहाँ लगा है? इधर लगा. तो उपयोग नहीं था कि हमारे पास अभी तक. उपयोग तो लक्षण है, मतलब त्रिकाली है वो, लेकिन उपयोग बदलता रहता है. हमारा उपयोग जो अभी वर्तमान में है उसे हम ज़्यादातर से उपयोग शब्द का इस्तेमाल करते हैं. और चेतना जो है वो त्रिकाली चेतना है. अभी हमारी चेतना इधर लगी है ऐसा बोलते हैं क्या?
हमारी चेतना स्वाध्याय में लगी है या उपयोग स्वाध्याय में लगा है? उपयोग लगा है। मतलब वो वर्तमान के लिए उपयोग का और त्रिकालीन भूत भविष्य सबके लिए चेतना शब्द। Thank you.